हॅलो एव्हरीवन, या ठिकाणी आपण बनवत आहोत पौष्टिक अशी पुरी। त्यासाठी मी एक बीटरूट छान असं किसून घेतलं आहे। त्याचबरोबर गव्हाचं पीठ घेतलं आहे 2 वाट्या। त्यात आपण घालणार आहोत मीठ आणि आपण जे किसून घेतलेला बीटरूट आहे तो त्यात आपण घालणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी मी घालत आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट। ती आपण थोडी जास्त घातली तरी चालेल। आलं लसूण पेस्ट मी अर्धा चमचा घातलेली आहे। त्याचबरोबर तीळ, हळद आणि साखर। साखर ही चिमूटभर घालायची, त्यामुळे काय होतं आपली पुरी छान अशी खूप वेळ फुगलेली राहते, म्हणून साखर या ठिकाणी आपण घातलेली आहे। आता हे सगळं मिश्रण आपण छान असं एकजीव करून घेऊया आणि पाण्याने आपण ते छान मळून घेऊया। मळल्यानंतर अशा प्रकारचा डो या ठिकाणी तयार होईल। त्याला तेल लावून आपण 15 मिनिटांसाठी रेस्ट व्हायला ठेवणार आहोत। त्यानंतर आपण छान अशा पुऱ्या त्याच्या लाटून घेणार आहोत। पुऱ्या लाटल्यानंतर आपण तेल कढईमध्ये गरम करायला ठेवायचे आणि आपल्या पुऱ्या छान अशा तळल्यानंतर तयार होतात। छान अशा पुऱ्या आपल्या तयार आहेत। आपण शेंगदाण्याच्या चटणीत दही टाकून खाणार आहोत। अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।